नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मंथन स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी गणित या विषयातील संख्या ज्ञान यामधील 1 ते 999 पर्यंतच्या सम व विषम संख्या ओळखता येणे यावरील व्यवसाय 9 सोडवून घेणार आहोत। त्याच्या आधी बघा, तर समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं? समसंख्या। बघा, दुसरी एक व्याख्या आहे, समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 यापैकी एक अंक असतो। आता उदाहरण बघूया आपण। बघा इथे 28, बघा या एकक स्थानी 8, बघा याच्यामध्ये 8 आहे, यापैकी कोणताही एक अंक मग 8 आहे म्हणून ही काय झाली? समसंख्या। आता इथे बघा 34, बघा इथे 4 ही काय आहे? समसंख्या आहे, बरोबर आहे। आता इथे बघा 76 याच्यामध्ये 6 हे काय आहे? समसंख्या आहे, म्हणजे यापैकी एक अंक। बघा दुसरी संख्या 92, बघा इथे पण एकक स्थानी 2 आहे। आता इथे बघा हे 30, बघा इथे एकक स्थानी 0, म्हणजे यापैकी कोणताही एक अंक जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? समसंख्या। दुसरं बघा विषम संख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 व 9 यापैकी एक अंक असतो त्याला आपण काय म्हणतो? विषम संख्या। म्हणजे ज्या संख्येला 2 ने निश्चेष भाग जात नाही त्या संख्येला आपण काय म्हणतो? विषम संख्या। बघा हे अंक सोडून उरलेले सगळे अंक आहेत 1 ते 9 मधले इथले, हो की नाही? मग त्याला आपण काय म्हणतो? विषम संख्या। मग याच्यामध्ये बघा इथे 13, इथे बघा 3 आहेत, यापैकी एक अंक इथे एकक स्थानीच फक्त बघायचं आहे 13। आता इथे बघा 25, इथे 5 विषम आहेत म्हणून ही पूर्ण 25 संख्या काय झाली? विषम संख्या झाली। आता इथे बघा 79, इथे 9 हे काय आहे? विषम संख्या म्हणून 79 संख्या सुद्धा काय झाली? विषम संख्या। बघा मला वाटतं सम आणि विषम संख्या यातील फरक आपल्याला कळलेला आहे। आता महत्त्वाचे मुद्दे बघा, क्रमवार समसंख्या 2-2 ने वाढत जाते, म्हणजे क्रमाने ज्या समसंख्या आहेत त्या 2-2 ने वाढत जातात। म्हणजे आता बघा सपोज इथे 8 ही एक समसंख्या आहे, तर 8च्या नंतरची समसंख्या 2 आहे, मग 8 नंतर 9, 10, मग बघा इथे कितीचा फरक आहे? 2 ने वाढली, हो की नाही? मग 10च्या नंतर सुद्धा 10 मध्ये 2 मिळवले की मी 12 सुद्धा काय आहे? समसंख्या। म्हणजे समसंख्या क्रमवार समसंख्या 2-2 ने वाढत जातात। पुढचं बघा, त्याचप्रमाणे क्रमवार विषम संख्या सुद्धा 2-2 ने वाढत जातात। आता ह्याच्यामध्ये बघा 11 ही काय आहे? विषम संख्या, बघा इथे 1 आहे, बरोबर आहे? मग 11 मध्ये 2 मिळवले की किती येतं? 13, म्हणजे 2 ने वाढते। मग 13 मध्ये 2 मिळवल्यावर किती येते? इथे 15, म्हणजे 15 सुद्धा काय? विषम संख्या। म्हणजे विषम संख्या आणि समसंख्या प्रत्येकी काय करतात? 2-2 ने वाढत जातात, क्रमवार संख्या। आता तिसरा मुद्दा काय आहे? 2 समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार समसंख्याच असतो। 2 समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार समसंख्याच असते। आता इथे बघा एक उदाहरण दाखवते। बघा 2 समसंख्यांची, बघा 2 ही एक समसंख्या आहे आणि 4 ही एक समसंख्या। बघा 2 चौक 8, आता यांची बेरीज जरी केली आपण, बघा 2 अधिक 4 बरोबर किती? 6, समसंख्या झाली। आता इथे बघा 6 वजा 2 बरोबर किती? उत्तर आले 4। म्हणजे बघा ह्या सगळ्या क्रियांचं उत्तर काय आलेलं आहे? समसंख्याच आलेलं आहे। दुसरा मुद्दा, 2 विषम संख्यांची बेरीज वजाबाकी समसंख्या येते, तर गुणाकार म्हणजे 2 विषम संख्यांचा गुणाकार मात्र काय येतो? विषम संख्या येतो। आता आपण व्यवसाय 9 स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थित समजून सांगणार आहोत। मग इथे पहिला प्रश्न आहे, 1 ते 100 संख्यांमध्ये समसंख्या किती आहेत? मग आपल्याला माहिती आहे एक समसंख्या असते आणि दुसरी विषम संख्या असते। मग 1 ते 100 या संख्यांमध्ये समसंख्या आहेत 50 आणि विषम संख्या पण आहेत 50, बरोबर? मग समसंख्या किती आहेत? तर 50, पर्याय क्रमांक 1। दुसरा प्रश्न, खालीलपैकी विषम संख्या कोणती? आपण समसंख्या आणि विषम संख्या आत्ताच बघितलेलं आहे। आपल्यामध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला विषम सांगितले, मग कोणत्यापैकी संख्या? 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कोणताही एक अंक। मग इथे बघा 2 ही समसंख्या आहे,
4 ही सुद्धा समसंख्या आहे, 6 ही सुद्धा समसंख्या आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या झाल्या समसंख्या झाल्या. इथे बघा एकक स्थानी काय आहे 7 आहेत, म्हणजे 7 ही काय आहे विषम संख्या आहे, म्हणून 197 ही काय आहे विषम संख्या, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न, 1 ते 50 या संख्यांमध्ये विषम संख्या किती? बघा निम्म्या 1 ते 50 मध्ये 25 समसंख्या आणि 25 विषम संख्या. मग किती विषम संख्या आहेत? तर 25, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 100च्या मागील क्रमाने येणाऱ्या 2 समसंख्या कोणत्या? 100च्या मागील, बघा आपण काय शिकलो होतो, समसंख्या किंवा विषम संख्या 2 ने वाढत जातात. मग आता आपल्याला मागच्या विचारात मग 2 ने कमी करायच्या. बघा हे 100 मधून आपण लेस 2 वजा 2 केले तर किती येतात? इथे 98 पासून 2 घरं मागे जायचे, मग इथे किती येतं 96. मग काय सांगितले 2 समसंख्या मागील क्रमाने, बघा 100च्या मागील क्रमाने येणाऱ्या 2 समसंख्या कोणत्या? मग बघा 98 आणि 96. मग इथे बघा पर्याय क्रमांक 3, 98 आणि 96. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पाढ्यात विषम संख्या असू शकतील? बघा इथे आपण हा 4 ही काय आहे समसंख्या आहे, बरोबर आहे. मग 4चा आपण पाढा इथे थोडंसं लिहून दाखवते. बघा 4 × 4, 4 × 8, 4 × 12 आणि हे 4 × 16. बघा इथे समसंख्या आहेत, या सगळ्या समसंख्या आहेत, म्हणजे याच्यामध्ये येणार आहेत का विषम संख्या? नाही, समसंख्येमध्ये समसंख्याच. 6च्या पाढ्यामध्ये 6, 6 × 2 12, 6 × 3 18 आणि 6 × 4 24. बघा इथे पण काय आहेत ह्या समसंख्या आहेत, म्हणजे इथे सुद्धा येणार आहेत का नाही, कारण 6 ही स्वतः काय आहे समसंख्या आहे. आता 3 ही काय आहे विषम संख्या आहे. मग 3च्या पाढ्या बघूया आपण. 3 × 1 3, 3 × 7, 3 × 3 9, 3 × 4 12. बघा ह्याच्यामध्ये 3 आणि हे 9 हे काय आहेत विषम संख्या आहे, बरोबर आहे. आता 8चं बघूया आपण, म्हणजे याच्यामध्ये 3च्या पाढ्यामध्ये विषम संख्या असू शकतील, म्हणजे समसंख्या पण असणार आहेत आणि विषम संख्या पण असणार आहेत. बघा 3 × 4 12 आणि 3 × 5 15. मग 15 ही सुद्धा काय आहे विषम संख्या आहे. मग कोणाच्या पाढ्यामध्ये? तर 3च्याच पाढ्यामध्ये. तरी पण मी 8चं दाखवते. बघा 8 × 1 8, 8 × 2 16, 8 × 3 24, 8 × 4 32. बघा या सगळ्या समसंख्या आहेत, म्हणजे 3च्या पाढ्यामध्ये समसंख्या आणि विषम संख्या सुद्धा असू शकतील, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 7च्या पुढील 5वी विषम संख्या कोणती? बघा 7, बघा हे 7 आहेत, 7च्या नंतर विषम संख्या कोणती? बघा 8 सोडायचे, 2चा फरक असतो, बरोबर आहे. 7 नंतर 8 9, मग कोणती? 9, 9च्या नंतर 10 सोडायचे 11, 11च्या नंतर 12, 12 नंतर हे 13, 13च्या नंतर 14, 14 नंतर हे 15, 16 आणि हा एक 17. मग आपल्याला 5वी विचारले पुढची, च्या पुढील, मग 7ला धरायचं नाही आहे. बघा 1 2 3 4 आणि हे 5. मग कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3 17. पुढचा प्रश्न, 19च्या मागील 4थी समसंख्या कोणती? बघा हे आहेत 19. 19च्या मागची आपल्याला काय सांगितले? समसंख्या विचारले, मागची सांगितले समसंख्या. मग 19च्या आधी कोणती असतात? 18. आता समसंख्याच लिहूया आपण. 19च्या आधीची समसंख्या पहिली आहे 18. 18च्या आधीची समसंख्या आहे 2 ने मागे जायचं, मग 18. 18च्या आधी 17, 17च्या आधी 16, 16च्याही घरं 2 मागे घरं जायची. 16, 16च्या आधी इथे कोणती येणार आहे? 14, 14च्या आधी इथे कोणते? 12. मग आपल्याला 4थी विचार, मग ही पहिली, दुसरी, तिसरी आणि ही 4थी. मग कोणती आहे? बघा आता ह्याच्यामध्ये बघा 19च्या पुढे आपण मागे आपण किती घरं आलेलो आहेत? बघा इथे 1, इथे 2 3 4 5 6 आणि हे 7. म्हणजे 19मधून ज्यावेळेस आपण 7 वजा करतो त्यावेळेस 12 ही संख्या आपल्याला मिळते. आणि 19च्या मागची मग संख्या कोणती? 4थी समसंख्या कोणती आहे? तर 19 वजा 7, बरोबर उत्तर आहे 12, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 52 नंतर येणारी पहिली समसंख्या कोणती? बघा 52 ही स्वतः एक समसंख्या आहे. बघा इथे 2 आहे म्हणून ही स्वतः समसंख्या आहे. मग 52च्या नंतर कोणती समसंख्या? बघा 52च्या नंतर समसंख्या आपण काय करतो? क्रमाने समसंख्या 2 ने वाढत जाते. मग 52 नंतर 53, 54, मग कोण? 54, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती संख्या सम असेल? आता बघा आपल्याला समसंख्या विचारली, मग आपण यांचं काय करायचं आहे? उत्तर काढून घेऊया. 57 वजा 4, बरोबर. याचं उत्तर किती आहे? किती उत्तर आहे याचं? 53. 57 गुणिले 1, 57 1 57. तिसरा पर्याय 57 अधिक 0, बरोबर किती? 57. कारण कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवले की उत्तर ती संख्याच येते. 57 अधिक 5, बरोबर याचं उत्तर किती आहे?
62, यांची बेरीज आहे 62. मग आपल्याला कोणती समसंख्या असेल विचारले. बघा इथे 3 आहे, विषम संख्या आहे. इथे 7 आहेत, त्यामुळे 57 ही सुद्धा काय झाली विषम संख्या. इथे पण 7 आहेत एकक स्थानी, म्हणून 57 ही सुद्धा काय विषम संख्या. इथे बघा एकक स्थानी 2 आहेत, म्हणून ही संख्या काय झाली समसंख्या. म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 10वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकांची स्थानिक किंमत विषम असू शकेल. विषम विचारले कोण. आता 1000 आहेत बघा, 1000 इथे काय आहे 0, मग ही काय आहे समसंख्याच आहे. शतक म्हणजे काय 100, बरोबर आहे. मग इथे पण एकक स्थानी 0 0 म्हणजेच काय समसंख्या. दशक म्हणजे काय 10 ही काय हे. आता मला सांगा एकक, आपण काय शिकलोय की एकक दशक ह्या स्थानाचं आपल्याला काही म्हणजे देणं घेणं आहे का समसंख्येमध्ये विषम संख्येमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे ह्याचं काय देणं घेणं नाही आहे. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की एकक स्थानच्या संख्येमध्ये जर 0 2 4 6 8 हे असतील तर समसंख्या. एकक स्थानामध्ये 1 3 5 7 9 हे अंक असतील तर ती संख्या काय झाली विषम संख्या. मग कोणतं घरावरून आपण किंमत ठरवतो समसंख्या का विषम संख्या, तर एकक स्थानावरून. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 11वा प्रश्न. 1 ते 100 संख्यांमध्ये दशक स्थानी 7 हा अंक असलेल्या किती संख्या विषम आहेत. पुढचा प्रश्न. 1 ते 100 संख्यांमध्ये दशक स्थानी 7 हा अंक असलेल्या किती संख्या विषम आहेत. दशक स्थानी 7 पाहिजेत. मग बघा आपण संख्या लिहून घेऊया. बघा दशक स्थानी 7 असणाऱ्या संख्या आपण लिहून घेतलेल्या आहेत. आता त्यातल्या आपल्याला विषम संख्या काढायच्या आहेत. विषम संख्या आपल्याला मिळते ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 बघा 1 हे 3 5 7 आणि 9 हे अंक असतात, त्यांना आपण काय म्हणतो विषम संख्या. मग अशा किती आहेत 1 2 3 4 आणि 5. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. कोणत्याही विषम संख्येस 2 ने भागल्यास बाकी किती. आता कोणत्याही विषम संख्येला जर आपण 2 ने भागलो तर बघा 2 ने पूर्ण भाग जातो का विषम संख्येला नाही जात. म्हणजे बाकी किती राहते 1 राहते. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा इथे एक मी उदाहरण देते छोटंसं. बघा आता एक विषम संख्या आहे 5, छोटी घेऊया आपण 5 आहे आणि त्याला आपल्याला 2 ने भाग घालवायचा आहे. मग आपण काय करतो बे दुने 2च्या पड्यामध्ये 5 नाही आहेत, मग 5 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 4. मग बे दुने 4. मग बघा 5तून 4 गेले इथे राहिले 1. मग ही काय आहे खालची किती राहिले बाकी 1. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बाकी किती राहते 1. 13वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येतून 5 वजा केले असता समसंख्या मिळेल. म्हणजे उत्तर. आता बघा पर्याय 1 आहे 276, याच्यातून आपण 5 वजा करूया. बघा 6तून 5 गेले इथे राहिले 1, 7शी 7 आणि हे 2शी 2 किती उत्तर आलं 271. मग बघा 271 ची ते 1 ही काय आहे विषम संख्या आहे. मग ही पूर्ण संख्या काय झाली विषम संख्या. मग आपल्याला समसंख्या पाहिजे उत्तर. मग हे येणार आहे का नाही येणार आहे. दुसरं बघा 131 आहे. आता 131 मधून आपण काय करायचे 5 वजा करायचे. एकातून 5 जात नाही, आपण एक काय करतो हातचा घेतो आणि इकडचा एक तिकडे दिला. इथे राहिले 2. 11तून 5 गेले इथे राहिले 6, 2शी 2 मग 1शी 1 किती आलं उत्तर 126. मग बघा एकक स्थानी किती आहे 6 आहेत. 6 ही काय आहे समसंख्या आहे. म्हणून 126 ही पूर्ण काय झाली समसंख्या. मग आपल्याला उत्तर समसंख्या मिळेल असंच विचारलं होतं. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तरी पण आपण पुढचं हे समजून घेणार आहोत. बघा याच्यातून 5 वजा केल्यावर किती राहतात 141. ही सुद्धा काय आहे विषम संख्या. याच्यातून 5 वजा केल्यावर बघा इकडे आपण हातचा घेतो 12, इथे राहिला 1, 12तून 5 गेले इथे राहिले 7, 1शी 1 आणि हे 417 ही सुद्धा काय आहे विषम संख्या. मग समसंख्येचा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. दशक स्थानी 9 हा अंक असलेल्या किती समसंख्या 1 ते 100 या संख्यांमध्ये आहेत. दशक स्थानी 9 हा अंक असलेल्या किती समसंख्या विचारत. बघा आपण अशा लिहून घेऊया. बघा समसंख्या मग 9वर 0 9 हा दशक स्थानी आहे. म्हणजे बघा 9 हा दशक स्थानी आहे आणि आपल्याला समसंख्या पाहिजे. मग बघा 9वर 0 90, 9वर 2 92, 9वर 4 94, 9वर 6 96 आणि 9वर 8 98. किती आहेत 1 2 3 4 5 किती आहेत 5. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या पाड्यात सर्व संख्या विषम असतील.
मग काही याचं उत्तर आहे खरं एकही नाही, कारण बघा 5चा पाढा आपण लिहिला, मग इथे 5 0 म्हणजे विषम पण आहे आणि सम पण आहे. इथे बघा 6 12 18 ह्याच्यामध्ये सगळ्या काय आहेत समसंख्या आहेत आणि 11च्या पाढ्यामध्ये विषम पण आहेत आणि सम पण आहेत. मग आपल्याला काय सर्व विषम संख्या असतील, मग असा एकही पाढा नाही की त्याच्यामध्ये सगळ्या संख्या विषम संख्या असतील, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकही नाही. पुढचा प्रश्न 6 आणि 4 या दोन्ही पाढ्यांमध्ये असलेल्या एकूण विषम संख्या किती? मग आपण दोन्ही पण पाढे लिहिलेत, पण याच्यामध्ये एकही संख्या अशी नाही आहे की विषम संख्या. आपल्याला विषम संख्या विचारली आहे, कारण 6 आणि 4 या दोन्ही सुद्धा काही समसंख्या आणि त्याच्यामध्ये एकही विषम संख्या नाही आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0. पुढचा प्रश्न 3 अंकी विषम संख्या एकूण किती आहेत? बघा एकूण 3 अंकी संख्या किती आहेत आधी बघा, 100 पासून 999 पर्यंत ह्या 3 अंकी संख्या आहेत. मग एकूण किती आहेत त्या कशा काढायच्या बघा, 999 पर्यंत 3 अंकी संख्या आहेत आणि 100 पासून मग 100च्या आधीची संख्या कोणती आहे 99. मग 999 मधून आपण जर 99 वजा केले बघा, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0 आणि हे 9 म्हणजे एकूण किती संख्या आहे 3 अंकी 903 अंकी संख्या आहेत, बरोबर आहेत. मग त्यातल्या आपल्याला माहिती आहे निम्म्या संख्या कशा आहेत समसंख्या आणि निम्म्या संख्या कशा आहेत विषम संख्या. मग या 900ला आपण 2 ने भागून घेऊया. 2 चौक 8, 1 राहिला वरून घेतले 0, 2 पंचे 10, 10तून 10 गेले 0 वरून घेतले 0, या शून्याला शून्याचाच भाग लावला बघा, म्हणजे 450 समसंख्या आहेत आणि 450 विषम संख्या आहेत. मग आपल्याला काय विचारले विषम संख्या एकूण किती आहेत? मग किती आहेत तर 450 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती? 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. बघा या प्रश्नाचं उत्तर आपण समजून घेऊया. 3 क्रमवार विषम संख्या, आपण एक उदाहरण घेऊया, आपण लहान संख्या घेऊया. बघा इथे 3 विषम संख्या आहे, 5 पण विषम संख्या आणि 5च्या नंतर कोणती 7 क्रमवार विषम संख्या. बघा 3 आणि 5 8, 8 अधिक 7 किती 15. मग 15 ही काय आहे विषम संख्या आहे. मग 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती असेल तर कोणती येणार आहे विषम संख्याच येणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल? बघा याचं उत्तर आपण पर्याय सहित घेऊया. स्पष्टीकरण बघा आता इथे कसं आहे अ ही एक विषम संख्या आहे. विषम संख्या म्हणून मी अ ही विषम संख्या मी मानते 3 मानते. अ ही विषम संख्या म्हणून मी 3 घेतली. बघा आता इथे 3 अधिक 1 बरोबर उत्तर किती आलं 4. 4 ही काय आहे समसंख्या आहे. मग हे येईल का नाही आपल्याला विषम संख्या पाहिजे, मग हा येणार नाही आहे. आता 3च घेऊया आपण सगळीकडे. 3 अधिक 3 बघा, मग 3 अधिक 3 किती झाले 6. 6 ही सुद्धा काय आली समसंख्या आली. समसंख्या नको आहे आपल्याला. आता बघा इथे 2, इथे काही नाही म्हणजे काय असतो गुणाकार आणि इथे 3, मग 2 त्रिक 6, 6 सुद्धा काय आली समसंख्या. मग आता इथे बघा 3 अधिक 2, मग 3 अधिक 2 बरोबर किती उत्तर आलं 5. मग 5 ही काय आहे विषम संख्या. म्हणजे काय सांगितलं अ ही एक जर विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल तर काय आहे पर्याय क्रमांक 4. बघा मग विषम संख्या आपण कोणतीही इथे घेऊ शकतो. मी 3 घेतली, आपण 5 7 9 कोणतीही घेतली तर एक घेतली तरीही चालेल. पुढचा प्रश्न 703च्या मागील 2 क्रमवार विषम संख्या कोणत्या? 703च्या मागील बघा इथे 703 मी लिहून घेते, मागचं सांगितलं आपल्याला माहिती आहे क्रमवार म्हटलं की 2 ने मागेच येतात बरोबर आहे. मग 3च्या मधून 2 वजा करूया. बघा 703 मधून 2 कमी केले तर इथे किती येणार आहे 701. आता या 701 मधून परत 2 मागे जाऊया कारण आपल्याला विषम संख्या पाहिजे हो की नाही. मग बघा याच्यातून आपण मागे गेलो तर उत्तर येतं 699. मग त्या 2 क्रमवार संख्या कोणत्या बघा इथे 699 आणि 701 पर्याय क्रमांक 2. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय 9 स्पष्टीकरण असे सोडून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब समोरील बेल बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या सर्व मंथन स्पर्धा परीक्षा सर्व स्पर्धा परीक्षांचे उपयुक्त व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. थँक्यू.